हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर बघा, बरेच जणांची साडी बघा नेसल्यावरती ना ज्या निऱ्या असतात त्या अशा प्रकारे 3-4च अशा निऱ्या दिसतात आणि जो साडीचा जो पदर असतो ना तो नीट न घेतल्यामुळे ह्या ज्या प्लीट्स असतात त्या अशा प्रकारे बाहेर येतात आणि जे कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स असतात ना ते एकदम अशा फुगीर दिसतात. तर हे तुमचे प्रॉब्लेम येत असतील तर आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते दाखवणार आहे. आणि साडी जी आहे ती बघत असाल तुम्ही पाठीमागून अशा प्रकारे वरती येते आणि साडी ज्यावेळी आपण नेसायला सुरुवात करतो ना त्यावेळी ते साडीचं जे टोक असतं ते पण अशा प्रकारे खाली येतं आणि मग ते दिसायला पण खूप खराब दिसतं. तर हे सगळे तुमचे प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहेत. तर काय करायचं आहे, कसं करायचं अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पण अगदी परफेक्ट अशी आणि एकदम साडीमध्ये सुंदर आणि स्लिम दिसाल अशा प्रकारची तुम्ही साडी जी आहे ती नेसू शकता. तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. आता इथे ही जी साडी मी घेतलेली आहे ना ही मी मिशोवरून मागवलेली होती. या साडीची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि ब्लाऊज जो आहे तो पण मी मिशोवरून मागवलेला आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता साडीचं जे टोक असतं ते बघा खाली आलेलं होतं, ते का येतं तेही सांगते. तर काय होतं ना की ते जे टोक असतं ते अशा प्रकारे जर आपण अशा टोकाला गाठ बांधली आणि त्याच्यानंतर ते जे टोक आहे ते आपण टक करायला घेतलं ना तर ते टोक आपलं खाली येत नाही. जर तुम्ही नॉर्मल अशा प्रकारे साडी घेतला ना तर काही साड्यांचं ना अशा ते टोक असतं ते सरकलं जातं खाली आणि नंतर मग ते साडी पूर्ण नेसल्यावरती ते खराब दिसतं. आता इथे बघा साडी जी आहे ती मी पहिल्यांदा आधी दोन्ही साईडला म्हणजे लेफ्ट आणि राईट साईडला टक केली आणि त्याच्यानंतर मधला जो भाग आहे तो मी नंतर टक केला. तर तुम्ही पण अशा पद्धतीने टक करा जेणेकरून तुम्हाला ते इझी जाईल. नवीन असाल आणि साडी नीट नेसता तुम्हाला जमत नसेल तर यासाठी ही ट्रिक आहे. आता इथे आपली साडी व्यवस्थित अशी आपण टक केलीच आहे. त्याच्यानंतर आता इथे साडीचा पदर आपल्याला काढायचा आहे. तर पदर काढताना काय होतं बघा, काही ज्या प्लीट्स असतात त्या पदराच्या एकदम बाहेर येतात आणि मग ते खराब दिसतं. यासाठी काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे साडीची आधी जो पदर आहे त्याची उंची घेताना आपल्याला आपल्या गुडघ्याच्या थोडंसं खाली हा पदर यायला पाहिजे इतकंच आपल्याला उंची असते ती घ्यायची असते. आता पदराच्या प्लीट्स कशा काढायच्या, सोपी पद्धत दाखवते बघा. अशा पद्धतीने तुम्हाला हा पदर आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. या पद्धतीमुळे काय होतं की पटकन आपला पदर काढता येतो. त्याच्यानंतर आपला पदर हा खांद्यावरती घ्यायचा. त्याच्यामुळे आधी तुम्हाला बघून घ्यायचं आहे की पहिली प्लीट आपण कशा पद्धतीने काढली पाहिजे ती. तर पहिली प्लीट जी आहे ती मी अशा पद्धतीने काढणार आहे आणि मी इथे बघा उजव्या साईडने सुरुवात केलेली आहे पदर काढताना जेणेकरून ते आपल्याला इझी जातं. तर अशा प्रकारे मी पहिली जी प्लीट आहे ती मी मोठी काढली आणि बाकीच्या ज्या प्लीट आहेत ना त्या पहिल्या प्लीटच्या मनाने थोड्याशा छोट्या काढलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही प्लीट्स काढलात ना ते एकदम प्लीट्स पटकन आपल्या पदर जो आहे तो काढलाही जातो आणि प्लीट्स आहेत ना त्या बाहेरही येत नाहीत. आता हे पदराचं टोक आहे ते बघा मी खांद्यावरती टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता बाकीचा जो पदर आहे तो मला त्या प्लीट्स आहेत त्या एकत्र करायच्या आहेत. तर एक एक करून आपल्याला सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकत्र करायच्या आहेत. कुठची समजा प्लीट सरकली जात असेल तर ती मात्र तिथल्या तिथेच तुम्ही एकत्र करा. आता बघत असाल तुम्ही एकदम पटकन आपला हा पदर जो आहे तो रेडी झालेला आहे, जास्त वेळ आपल्याला लागलेला नाही आहे. आता या पदराच्या प्लीट्स आपल्या तयार झालेल्याच आहेत, पदर तयार झालेला आहे. आता पदराला आपण पिनअप करूया. पिनअप करताना आपल्याला खांद्याच्या थोडंसं पाठीमागेच आपल्याला हा पिनअप आहे तो करायचा आहे. पिनअप अगदी व्यवस्थितपणे तुम्ही करू शकता, उभा किंवा आडवा हा पिनअप तुम्ही करू शकता. आता इथे बघा पदर आपला रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर आता इथे समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत. त्या व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा आधी सगळ्या ज्या प्लीट आहेत ना त्या अशा प्रकारे आपल्या हाताने आधी प्रेस करून घ्या आणि त्याच्यानंतरच त्या ज्या प्लीट्स आहेत तो जो काठ असतो साडीचा तो आपल्याला पाठीमागून असा पुढे घ्यायचा आहे. प्रेस केल्यामुळे काय होतं बघा, ह्या ज्या प्लीट्स आहेत ते बघत असाल तुम्ही अगदी व्यवस्थितपणे सुंदर दिसतात. आता इथे आपल्याला कमरेची फिटिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी साडीचा हे जे काठाचा भाग आहे तो आपल्याला पाठीमागून खेचून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि साडीमध्ये समजा तुम्हाला पोटाचा इकडचा जो भाग असतो तो जास्त कव्हर व्हायला पाहिजे, म्हणजे बराचसा जो भाग आहे तो कव्हर व्हायला पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या बेली बटनच्या जवळपासच पण इथेच आपल्याला हा पिनअप आहे तो करायचा आहे. तर पिनअपमुळे काय होतं ना, सेफ्टी पिन वापरल्यामुळे साडी फाटण्याची शक्यता असते, साडीला जास्त जास्त भोकं पडतात. त्यासाठी काय करायचं बघा, आपण पिन घेताना इथे आपल्याला एक
पुठ्ठा घ्यायचा आहे आणि तो पुठ्ठा असा फोल्ड करायचा आणि त्या पिनामध्ये आपल्याला टाकायचा आणि त्याच्यानंतर पिनअप करायचं. पिनअप करताना तुम्हाला पदराचा काठ म्हणजे जो साडीचा काठ आहे तो आणि आपला पेटीकोट आहे यांना आपल्या पिनअप करायचा आहे. आता इथे बघा मी प्लीट्स तयार करणार आहे इथे. तर इथे मी अशा प्रकारे हाताने असं म्हणजे बोटाचं असं अंतर घेतलंय बघा. मी तुम्हाला परत एकदा दाखवते. पिनापासून मी सुरुवात केली आहे आणि त्याच्यानंतर मी ते अंतर घेतलं आणि आता ही प्लीट्स मी काढायला सुरुवात करते. इथे मी फक्त 2च प्लीट्स काढणार आहे, जास्त इथे प्लीट्स ह्या काढणार नाही आहे. इथे फक्त बघा मी 2च या प्लीट्स काढल्या आणि बस ते आता मी टक करते. आता टक करून झालं की त्याच्यानंतर ह्या प्लीट्स समजा तुम्हाला असं वाटत असेल की सरकू शकतात वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्ही इथे पिनअप करू शकता. इथे मी एक्स पिनचा वापर केलेला आहे, पण तुम्हाला इथे सेफ्टी पिन एक्स पिन तुमच्याकडे नसेल तर सेफ्टी पिनचाही वापर करू शकता. तर एक्स पिनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता बघा आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. निऱ्या समजा तुम्हाला व्यवस्थित काढायला येत नसतील, नवीन असाल तुम्ही, त्यासाठी मी एक सोपी पद्धत दाखवते. अशा प्रकारे निऱ्या काढताना आपल्या पोटाच्या इथे आपल्याला धरून ठेवायच्या आहेत निऱ्या आणि डाव्या हाताने आपल्याला एक एक प्लीट काढत जायची आणि उजव्या हाताने आपल्याला बोटाने असं त्या निऱ्या ज्या असतात त्या आपल्या धरून ठेवायच्या. बघा मी बोलण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे उलट तुम्ही पटकन समजू शकाल. आता इथे काय झालेलं आहे बघा की ह्या ज्या वरच्या जे 2 प्लीट्स आहेत ना, तर त्यामध्ये अजिबातच असं स्पेस नाही आहे. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे की त्या 2 प्लीट आहेत त्याची मी एकच अशी मोठी प्लीट बनवलेली आहे. आणि आता ह्या ज्या सगळ्या प्लीट आहेत आपण जर अशाच पद्धतीने टक केलं तर त्या व्यवस्थित दिसणार आहेत. काही ज्या प्लेट्स असतात त्या बाहेर राहतील आणि काही ज्या प्लेट असतील त्या आत राहतील. तर यासाठी काय करायचं आहे, सगळ्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत. अर्ध्या इंचाचं अंतर घ्या आणि एकापाठोपाठ एक अशा सगळ्या प्लेट्स घ्या आणि त्याच्यानंतरच ह्या सगळ्या प्लेटला आपल्याला आता म्हणजे टक करायचं आहे. तर बघा सगळ्या प्लीट्स मी अगदी व्यवस्थितपणे टक केले. साईडला पण अजिबात साडीचा भाग उरलेला नाही आहे, फक्त आपल्याला तो व्यवस्थितपणे टक करून घ्यायचा आहे. आता इथे बघा ही साडी जी आहे ती आपल्या पदराच्या ज्या प्लीट्स होत्या त्या व्यवस्थित आलेल्या आहेत. फक्त ह्या ज्या निऱ्या आहेत त्या थोड्याशा फुलल्यासारख्या झालेल्या आहेत, तर त्या निऱ्या आपल्याला सेट करायच्या आहेत. तर त्याच्या आधी मी इथे कमरेची जी इथे प्लीट्स पडलेल्या आहेत तर त्या मी सेट केल्यात, व्यवस्थितपणे आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आता ह्या निऱ्या समजा तुमच्या जास्त फुलत आहेत, त्यासाठी काय करायचं आहे, आधी वरच्या साईडने आपल्याला थोड्याशा सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या एकत्र करायच्या आणि प्रेस करत जायचं आहे. आणि निऱ्यांना आपल्याला खरं तर पिनअप करायचं आहे. इथे मी एक्स पिनचाच वापर करत आहे. जर तुमच्याकडे एक्स पिन नसेल तर तुम्ही इथे सेफ्टी पिनचा वापरही करू शकता. आता इथे बघा थोड्या ज्या निऱ्या आहेत ना त्या मी अशा पद्धतीने एकत्र करून प्रेस करत चालले. म्हणजे थोड्या अंतरावरती आपल्याला निऱ्या एकत्र करायच्या आणि प्रेस करत जायचं आहे. व्यवस्थित तुम्ही प्रेस करत जा जेणेकरून तुमच्या ज्या निऱ्या असतात ना त्या व्यवस्थित अशा राहू शकतील. आता ह्या निऱ्या मी एवढा प्रेस केला. त्याच्यानंतर आता हळूहळू मी पुढे सरकत आहे. पुढे अशा हळूहळू आपल्याला निऱ्या सगळ्या एकत्र घ्यायच्या आहेत आणि हळूहळू का होईना प्रेस करत असं जायचं आहे. आता खालचा जो साडीचा काठाचा भाग आहे तिथे आपल्या ज्या निऱ्या असतात ना जास्त फुलल्या जातात. त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्या ज्या निऱ्या त्या अशा प्रकारे आपल्या पायावरती घ्यायच्या आणि प्रेस करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर काय करायचं, रोल करायचं आहे. रोल करताना ना आतल्या साईडने करायचं, म्हणजे तुमच्या साईडने तुम्हाला रोल करत यायचं आहे जेणेकरून त्या ज्या निऱ्या आहेत ना त्या जास्त फुलत असतील ना तर त्या जास्त तेवढ्या प्रमाणात फुलणार नाहीत. बघा अशा पद्धतीने मी अशी गुंडाळी करत चाललेली आहे आणि थोडंसं मी प्रेस केलं जेणेकरून त्या ज्या निऱ्या आहेत त्या माझ्या राहतील. तर बघा आधी ज्या निऱ्या फुलल्या होत्या ना त्याच्या मानाने ह्या ज्या आपण आता निऱ्या सेट केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या जास्त अशा फुलणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसलात ना तर साडीमध्ये स्लिम दिसणार आहेत आणि बघा अगदी व्यवस्थितपणे आपण ही साडी आहे ती नेसलेली आहे. मी तुम्हाला पाठीमागूनही दाखवते. साडीचा जो भाग आपला वरती जात होता तो पण आता वरती गेलेला नाही आहे. अगदी आपण व्यवस्थितपणे साडी टक केलेली आहे. अगदी जमिनीला टेकेपर्यंत आपल्याला साडी जी आहे ती घ्यायची असते जेणेकरून आपली साडी अजिबात वरती जाणार नाही. आता इथे बघा तुम्हाला समजा हा सिंगल पदर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, अशा पद्धतीने आपण जो पदर काढलेला आहे ना त्याच प्रकारे काढायचा आहे. त्याच्यानंतर पहिली जी प्लीट आहे त्या प्लीटला आपल्याला पिनअप करायचं आहे. तर पहिली जी प्लीट आहे ती बघा मी इथे आता खांद्याच्या थोडंसं पाठीमागे इथे मी पिनअप करत आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट आहेत त्या मी तशाच ठेवलेल्या होत्या, त्यांना मी असं क्लिप लावून ठेवला होता. आता तो मी क्लिप काढलेला आहे आणि आता काय करायचं आहे, मधल्या ज्या 2 प्लीट आहेत ना त्या मात्र मी सोडलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या प्लीट होत्या त्या मी तशाच माझ्या हातावरती अशा ठेवून दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हा सिंगल पदर घेतलात ना तर अगदी व्यवस्थितपणे दिसेल. नाही तर मग कधी काय होतं की सिंगल पदर आपण असाच घ्यायला गेलो ना की तो पदर खूप फुगलेला
पतला दिसतो आणि साडीमध्ये आपण जाडही दिसतो। तर त्याच्यासाठी ही ट्रिक वापरा, अगदी तुम्ही छान तुमचा पदर हा राहू शकेल। आता हा जो पदर आहे तो समजा बघा विद्याबालन जशा स्टाईलमध्ये तुम्हाला पदर घ्यायचा असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता। बाकीच्या सगळ्या प्लेट्स तुम्हाला सोडायच्या आहेत आणि बस वरची जी पहिली प्लेट होती ती फक्त आपल्या खांद्यावरती टाकायची। तर अशी पण जो पदराची जी स्टाईल आहे ही खूप सुंदर दिसते। तर तुम्हाला ज्या प्रकारे पदर घ्यायचा असेल त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि साडीची आणि एक स्पिन आणि ब्लाऊज याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर नक्की चेक करा। तर चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।